रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मोठा झाला जळगावमध्ये पोलिसांसमोरच कॉप्या पुरवल्या जात होत्या. कॉप्याच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीर आहे. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेच मंत्री या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहोत. मला तर खरं आश्चर्य वाटतं की या अनेक ठिकाणी असे नुसते कॉप्यांच्या भरोश्यावर विद्यार्थी पास होतात, पण त्याचं पुढचं भविष्य काय आहे हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. अनेक ठिकाणी शाळा अशा आहेत की त्या सेंटरवर पैसे घेऊन फॉर्म भरले जातात, त्या ठिकाणी कॉप्या पुरवल्या जातात, कधी नियोजनबद्ध सगळा कार्यक्रम चाललेला असतो. ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या कॅबिनेटमध्येच ही भूमिका घेतली होती आणि सगळ्याच मंत्रिमंडळाची की या बाबतीमध्ये कठोर निर्णय होणं आवश्यक आहे, कठोर निर्णय होणं आवश्यक आहे. आणि त्या बाबतीमध्ये मग नंतर अनेक म्हणजे मला तर आश्चर्यच वाटलं, अनेक शिक्षक मला भेटायला आले की असं करू नका म्हणून. तर पुढे आमच्या पटसंख्येचं काय होईल असं सुद्धा मला शिक्षक भेटायला आलेत, एकत्रितपणे आलेत. पण मला असं वाटतं की असे होता अजिबात कामा नये. विद्यार्थ्यांचं भविष्य यामुळे सगळं अगदी नुसते 12वी होतात, 10वी होतात किंवा ग्रॅज्युएट कसे तरी होतात कॉप्या करून आणि नंतर मग सुशिक्षित म्हणून फिरतात. हे काही योग्य नाहीये. मला वाटतं या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि शिक्षकांनी शिकवण्याची भूमिका घेतली पाहिजे. काही ठिकाणी म्हणेल मी, सगळ्या ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी आपण अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी फक्त कॉप्यांच्या भरोश्यावरच ते सेंटर चाललेले आहेत. हो, पण मग कारवाई म्हणजे माझ्या गावातले, माझ्या जिल्ह्यातले मुलं कुठेतरी मराठवाड्यात जातात, विदर्भात जातात, तिकडे तिकडे सेंटरला घेतात, पैसे भरून तिथे ऍडमिशन घेतात आणि कधी शाळेत जात ते काय नाही आणि ते पास होत आहेत. पण बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर कारवाईचे संकेत आणि दिले आहेत. जे शिक्षक असतील, पोलीस असतील याला मदत करतील, जो स्टाफ असेल तिथला तो याला मदत करेल, त्यांना डिबार्ग करण्याची भूमिका शासनाने या बाबतीमध्ये घेतलेली आहे. गिरीश, छगन भुजबळ एकीकडे राष्ट्रवादीच्या बैठक उत्पन्न नियोजन आले, आजच्या बैठकीचा हेतू काय? आजचा दिवस खरं अतिशय ऐतिहासिक आहे. जवळपास 20 लाख लाभार्थ्यांना आता घरं मिळणार आहे. टप्पा 2 पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आणि त्याबरोबर 10 लाख लोकांच्या अकाउंटमध्ये आज जवळपास 1500 कोटी रुपये हे टाकले गेलेले आहेत. म्हणजे गरिबांसाठी अतिशय हा महत्वाचा कार्यक्रम. प्रत्येकाला स्वतःचं घर, स्वतःचं छत असलं पाहिजे या भूमिकेतून माननीय पंतप्रधानांनी गरिबांसाठी ही योजना हाती घेतली. त्याचबरोबर देवेंद्रजींनी या ठिकाणी डिक्लेअर केलं की प्रत्येकाला मोफत वीज. आता प्रत्येकाच्या घरावर सोलर आणि त्यातून त्याला मोफत वीज कायमस्वरूपी ही त्यातून मिळणार आहे. मला वाटतं हा अतिशय ऐतिहासिक असा कार्यक्रम मी त्याला म्हणेल आज या ठिकाणी संपन्न झालेल्या माननीय अमित भाईंच्या हस्ते. कुंभमेळ्याची बैठक घेतात आपण. मी आज आलोच आहे म्हणून कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे, दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि म्हणून एक धावती बैठक किंवा आढावा या संदर्भामध्ये माहिती आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. गेल्याच आठवड्यामध्ये 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी आमची सर्व टीम प्रयागराजला कुंभमेळ्याची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती. तिथून आपल्याला काय काय करता येईल, काय करावं लागेल, तिथल्या कुठल्या एजन्सी आहेत का, त्यांना आपल्याला बोलवायचं आहेत का, गर्दीचं नियोजन कसं करता येईल या संदर्भामध्ये ते माहिती घेऊन आलेले आहेत. आणि म्हणून अर्धा तास आमची चर्चा बैठक म्हणता येणार नाही, पण सर्वच अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी जे घेत जाऊन आले त्याच्यासोबत मी करणार. त्यांना काळे झेंडे दाखवले. बघा आता तो त्यांचा तिथला प्रश्न आहे, त्याच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे, काय असेल नसेल तो त्या बाबतीत न बोललेलं बरं. पण या बाबतीमध्ये सगळ्या कायदेशीर बाबी तपासूनच त्यावर कारवाई होईल. गिरीश, एकंदरीत बघितलं तर कोकाटे असतील, मुंडे असतील, याच्यामुळे कुठेतरी अजितदादा बॅकफुटर आलेत का? यासोबतच नाशिकमध्ये आता राष्ट्रवादीचा जो दावा होता पालकमंत्री पदावर तो देखील याच्यामुळे त्यांचा दावा जो आहे तो आता सही झाला असं देखील बघायला मिळतं. दाव्याचा वगैरे विषय नाहीये, पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये तिन्ही नेते बसून निर्णय करतील आणि मला असं वाटतं की आता खूप उशीर होत चाललेला आहे. खरं म्हणजे आता कुंभमेळाही आहे, ते नियोजन समितीची बैठक होत नाहीये. त्यामुळे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे लवकरच हा निर्णय करतील. आज तुम्हीच दाखवत होते की अमित भाई आलेले आहेत, त्या संदर्भामध्ये तोडगा निघेल. मला माहित नाही त्या संदर्भात चर्चा होईल नाही होईल, पण मला असं वाटतं की आता लवकरच या विषयावर मार्ग निघेल, तोडगा निघेल. आज एकनाथ शिंदे पहाटे भेटलेले आहेत. शासनाचे सदनिका त्यांनी लाटले आहेत, खोटी कागदपत्र सादर करत. आज विधानसभा अध्यक्षांनी पण म्हटलं आहे की अपिलाचा कालावधी संपल्यानंतर त्यावर निर्णय घेऊ. मला वाटतं ही कायदेशीर बाब आहे, थोडी टेक्निकल बाब आहे. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हेही लक्ष ठेवून आहेत. मला वाटतं जे नियमानुसार असेल ते सर्वांसाठी त्यांच्यासाठी होईल. राजीनाम्याची मागणी होते. नाही, मागणी तर सगळेच करतात. आता धनंजय मुंडेंची करतायत, कोकाटेंची करतायत. अनेक वेळेला कुठे काही झालं, एखादं
गोष्ट घडली की गृहमंत्र्याची राजीनाम्याची मागणी आपण 100 वेळा बघितली असेल आता. रोजच मागण्या करत असतात, हो, पण पण- ते नियमाच्या अधीन राहूनच करावं लागेल. मला वाटतं तांत्रिकदृष्ट्या ही बाब तपासली जाईल आणि त्यानंतर राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा, द्यायचा नाही द्यायचा याच्यावर निर्णय होईल. धनंजय मुंडेच्या बाबतीत आपल्याकडनं म्हणजे सरकारकडनं स्पष्टीकरण दिलं जातं की आरोप आहे. संदर्भातले तर वक्फ बोर्ड नाही, गेल्या अनेक दिवसापासून महापालिकेची जागा होती आणि त्या ठिकाणी छोटंसं अतिक्रमण झालं. नंतर त्याला पूर्ण 2,500-3,000 स्क्वेअर फूट मध्ये काहीतरी मला वाटतं त्याला मोठा वेढा अतिक्रमणाचा पडला आणि तिथल्या स्थानिक नागरिक जे रहिवासी आहेत त्यांची मागणी होती की बाबा हे रिकामं करून मिळालं पाहिजे, कारण ते स्थानिक लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसाची ही त्यांची मागणी होती आणि म्हणून जे अनधिकृत अतिक्रमण होतं ते त्या ठिकाणून काढण्यात आलेलं होतं असं प्रथमदर्शनी मला अधिकाऱ्यांकडून कळालेलं आहे. हो, पण ती जागेवर पहिले 7-12 महापालिकेचा होता. आता अशी माहिती मिळते आहे की वक्फ बोर्ड म्हणजे तिथलं जे दर्गा आहे त्याचा 7-12 तिथे लागलेला आहे आणि आपल्याच अधिकाऱ्यांकडनं हा दिला जातो. नाही, मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे ते अजून तसंच आहे, ते कोणी काढलेलं नाहीये. पण जे त्याला सोडून जे अतिक्रमण झालेलं होतं त्याच्यावर लोकांचा रोष होता आणि म्हणून तेच फक्त काढलं गेलेलं आहे. माणिकराव त्यावर देखील चर्चा झाली आहे. 1-2 दिवसात निर्णय होईल असं देखील बोललं जाते पालकमंत्री. मला असं वाटतं अमित भाई या ठिकाणी आलेले आहेत आमचे नेते. त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली असेल, झाली की नाही मला माहित नाही, पण झाली असेल तर आज उद्यामध्येच 1-2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत मला वाटतं मंगळवारपर्यंत या विषयात तोडगा निघू शकतो. मागील वेळेला म्हणाले होते की देवाची कृपा आता ती आपण कृपा सगळे होईल असं देवाला वाटतं. मानतो, आपण सगळे, मी पण देवाला मानणारा माणूस आहे. त्यामुळे आता त्याच्या मनामध्ये जे असेल, देवाभाऊच्या की देवाच्या अरे देवाच्या म्हटलं नाही, तुम्ही देवा कोण काय म्हणताय. वाल्मिक कराडला VIP बरोबर आहे, तरी पण मी म्हटलं की हे सगळं तपासून बघितलं जाईल. यापूर्वी असे अनेक गोष्टी झालेल्या आहेत, त्या संदर्भात काय झालं काय नाही झालं. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत त्या बाबतीमध्ये. स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत, स्वतः वकील आहेत, डिग्री घेतलेली आहे. त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे सुद्धा अतिशय अनुभवी आहेत. हे त्याबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय करतील. भाऊ पण एकंदरीत आपण देखील ते कोर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित होते. छगन भुजबळ. तर ते ज्येष्ठ नेते आहेत, तर ते का नाही राहिले का राहिले हे मी कसं सांगू शकणार. एक तर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा सांगतील किंवा ते ज्या बाबतीमध्ये सांगतील, काही कारण असेल भुजबळ साहेबांचं, त्यांनी त्यांच्या नेत्याशी बोलले असतील. तर मी या बाबतीमध्ये का उपस्थित राहिले नाही हे बोलणं काही उचित होणार नाही. थँक्यू असा आरोप होतोय. सुरेश दस यांच्यासह इतर नेते आरोप करतात. नाही, मला या बाबतीमध्ये कुठलीही माहिती नाही. आता तसं असेल तर चौकशी होईल, काल ते सिद्ध करावं. काल 10-20 पेपर होते